हॅलो स्टुडंट, आपण याच्या अगोदर रेट ऑफ रिॲक्शन बघितलेलं आहे. रेट ऑफ रिॲक्शन आपण कसं काढतो की रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती चेंज झालं आणि त्याला लागलेला वेळ डिवायडेड बाय आपण टी किंवा विथ रिस्पेक्ट टू टाईम असं म्हणतो आपण त्याला. ते रेट ऑफ रिॲक्शन काढतो, एक तर रिॲक्टंटचं किंवा प्रोडक्टचं डायरेक्ट. आता आपल्याकडे पुढचा पॉईंट आहे इन्स्टंटेनियस रेट. पॉईंट काय आपल्याकडे बघा, आता इन्स्टंटेनियस रेट. आता इन्स्टंट म्हणजे काय, ठराविक, स्पेसिफिक. आता रिॲक्शन पूर्ण होऊ द्यायची नाही. रिॲक्टंट सुरुवातीचा किंवा लास्टचा प्रॉडक्टचा याचा रेट न काढता काय करायचा, मधला जो टाईम आहे कुठला आपल्याला वाटेल तो, मग रिॲक्टंटचा असेल किंवा तो प्रॉडक्टचा असेल, तेवढ्या एक स्पेसिफिक टायमामध्ये त्या रिॲक्शनचा रेट काढायचा. मग त्याला म्हणायचं स्पेसिफिक इन्स्टंट. येतं का लक्षात बघा, तेवढ्या टायमाचा आपण त्याला काय म्हणतो, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन, ठराविक वेळेचा. आता काय दिली माहिती आपल्याकडे बघा, टू डिटरमाइन द instantaneous rate of reaction, the progress of reaction is followed by measuring द कॉन्सन्ट्रेशन. काय मोजायचं आहे बघा आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट. रिॲक्टंटचं मोजा किंवा प्रोडक्टचं मोरा फॉर डिफरंट टाईम इंटरवल्स. आता रेट ऑफ रिॲक्शनमध्ये काय करतो, रिॲक्टंटचं तर मोजतो डायरेक्ट किंवा प्रोडक्टचं. इथं काय करायचं, रिॲक्टंटचं मोजायचं किंवा प्रोडक्टचं, कधी टाईम इंटरवल्स, जसं जसं टाईम पुढं जाईल तसं. द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आर रिलेटिवली फास्ट इन द बिगिनिंग. सुरुवातीला त्याचा रेट ऑफ रिॲक्शन काय असेल, फास्ट असेल. विच लेटर बिकम स्लो. पुढं पुढं जसं आपण जाऊ तसं स्लो होईल. मग कुठला आपल्याला वाटेल तो मोजायचा, कुठलाही. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट प्लॉटेड अगेन्स्ट, आपल्याला त्याचा ग्राफ काढायचा. अगेन्स्ट टाईम ए कर्व इज ओब्टेन्ड, म्हणजे एका बाजूला त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि एका बाजूला त्याचा टाईम, याचा आपण ग्राफ काढायचा. आणि तो ग्राफ काढल्यानंतर आपल्याला त्याचा एक कर्व, वक्र मिळतो. तो कर्व हे टँजंट ड्रॉ, तिथून काय करायचं, त्याला टँजंट टाकायचा टू द कर्व ॲट टाईम T1. त्यावेळेचा टाईम T1 म्हणलंय. गिव्ज द रेट ऑफ रिॲक्शन, त्यावेळेस आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन मिळतो. द स्लोप दस ओब्टेन्ड गिव्ज द इन्स्टंटेनियस रेट ऑफ द रिॲक्शन ॲट टाईम T1. आता ग्राफवरून आपल्याला लक्षात येईल. सुरुवातीचा आपण ग्राफ बघितला तर कशाचा आहे, हा रेट कोणाचा आहे, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कोणाचं दिलं आहे, रिॲक्टंटचा आहे. हा कोणाचा आहे, आपल्याकडे प्रोडक्टचा आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर एक लक्षात येतं बघा, आता स्लोप वरून खाली आला आहे. याचा अर्थ काय, हा निगेटिव्ह, म्हणजे रिॲक्टंटची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आहे. प्रोडक्टची व्हॅल्यू वरून बघा कुठं आहे, खालून वरती गेला म्हणजे पॉझिटिव्ह आहे. हा मायनस वाय इज इक्वल टू मायनस एम एक्स प्लस सीचा, हा वाय इज इक्वल टू प्लसचा आहे. मग आता जर आपण बघितलं तर हे असं ग्राफचं आपल्याकडं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत आलं आहे. मग आपण काय केलं, इथून हा टँजंट टाकला, इन्स्टंटेनियस रेट हा T1 कर्व मिळाला. इथं काय केलं आहे, प्रोडक्टचं आपल्याकडं अशी आपल्याकडे रिॲक्शनचा प्रोग्रेस आहे किंवा पुढं चाललेला आहे. इथून आपण काय केला, याचा हा टँजंट टाकला, हा झाला आपल्याकडे T1. याला म्हणायचं इन्स्टंटेनियस रेट. म्हणजे किती मिळाला आपल्याकडे, 2 मिळाला. हा एक रेट मिळाला, हा एक रेट मिळाला. हेच आपण रेट लॉमध्ये किंवा रेट ऑफ रिॲक्शनमध्ये काय करतो, डायरेक्ट रिॲक्टंटचं तर काढतो किंवा प्रोडक्ट. इन्स्टंटेनियस याचा अर्थ काय, ॲट स्पेसिफिक टाईम, कुठल्याही टायमाचा. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, काल तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं, तुम्ही स्टँडमधून कॉलेजला निघालात, एकतर स्टँड बसला तर तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन काढणार किंवा कॉलेजमधला. तर इथं काय करायचं, कुठल्याही निम्या रस्त्यातलं आपल्याला काढायचा, कुठल्याही वाटेल तेवढ्या वेळेचा. समजा इथून तुम्हाला जायला स्टँडपासून कॉलेजपर्यंत एक 10 मिनिट लागतात, तर एक सुरुवातीचा काढत होतो आपण आणि 10 मिनिटाचा शेवटचा. समजा तुम्हाला वाटतं 2 मिनिटाचा काढायचा आहे, 4 मिनिटाचा काढायचा आहे, 6 मिनिटाचा, याला म्हणायचं स्पेसिफिक इन्स्टंटेनियस रेट. स्पेसिफिक कुठल्याही टायमाचा इन्स्टंटेनियस रेट, त्याचा आपण ग्राफ काढलेला आहे. किंवा आता त्या रेटमध्ये आणि या रेटमध्ये फरक काय आहे, तो चेंजेस होता, पण तो काय, लार्ज चेन, फायनल आणि इनिशियल किंवा इनिशियल टू फायनल, हा सुद्धा चेंजेस आहे. इनिशियल आणि फायनलमधला नाही. येतं का लक्षात बघा, इनिशियल आणि फायनलमधला न म्हणता फायनलच्या अगोदरचा असणारा इन्स्टंटेनियस. आता तो फायनलचा दाखवतो का आपण, एक फक्त इथं लक्षात ठेवायचं, त्यातला आणि यातला फरक आहे. अगोदरचं जे कॉन्सन्ट्रेशन चेंजचं आपण दाखवत होतो ते डेल्टानं दाखवत होतो. याचा अर्थ काय, लार्ज. आता दाखवत असताना आपण डी असं दाखवायचं आहे, स्मॉल डी. हे डेल्टा म्हणजे काय, चेंज. हा पण डी म्हणजेच काय, चेंज. फक्त डेल्टा याचा अर्थ काय, फार मोठा असणारा चेंज, हा लहान असणारा चेंज. एवढाच फरक करायचा आहे, नाहीतर कालचा पार्ट जो आहे तो ॲज इट इज आहे. येते का लक्षात बघा, हा डेल्टा म्हणजेच काय, फायनल टू इनिशियल. हे डेल्टा म्हणजेच काय, फायनल टू इनिशियल न म्हणता इनिशियल टू इन्स्टंट, स्टेप बाय स्टेप आपल्याला स्मॉलमध्ये. म्हणजे हा डेल्टा आपल्याकडे लार्ज आहे, हा डी म्हणजे स्मॉल आहे. एवढाच फक्त फरक करायचा आणि बाकीचं आहे असं आपल्याकडे मांडायचं आहे. इथं दिलं आहे बघा आपल्याकडे, इन्स्टंटेनियस रेट इज इक्वल टू
डी सी, डी म्हणजेच काल आपण डेल्टा म्हणत होतो, डेल्टा सी, इथं काय म्हणलं डी सी. तो रेट म्हणजेच काय डायरेक्ट होता, हा काय स्पेसिफिक इन्स्टंटचा ठराविक वेळेचा काढलेला, आपण टप्प्याटप्प्यानं काढला, डायरेक्ट काढायचं नाही. मग डी सी म्हणजेच काय, डी मीन्स चेंज इन, सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, अपॉन डी टी म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू टाईम, डी म्हणजेच काय टाईम, चेंज झालेला आपल्याकडे टाईम, त्यावेळेचा टाईम सुद्धा किती असेल थोडा, कॉन्सन्ट्रेशन चेंज किती झालं थोडं, टाईम पुढे किती गेला थोडा, त्यानंतर पुढं आणखी टाईम गेल्यानंतर आपण बघितलं, त्यानंतर टाईम आणखी पुढे गेल्यानंतर बघितलं, आणि लास्टला बघितलं. काल फक्त काय बघत होतो सुरुवातीचं आणि शेवटचं, ते झालं रेट ऑफ रिॲक्शन, आणि हे झालं इन्स्टंटेनियस रेट. ह्या ग्राफ आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित काढून ठेवायचे आहेत. आता खाली एक इक्वेशन दिलं आपल्याला, क्वेश्चन दिला, राईट इन्स्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, रेट ऑफ रिॲक्शन ए इट बी. कालच्या सारखंच सेम, एचं काय होतं रिॲक्टंटचं कन्झम्पशन, प्रोडक्टचं काय होतं फॉर्मेशन. काल फक्त आपण जिथं डेल्टा घेत होतो तो इथं काय करायचं, आपल्याकडे शब्द बघा फक्त, रेट ऑफ रिॲक्शन मांडणं आणि इन्स्टंटेनियस रेट मांडणं. रेट ऑफ रिॲक्शन म्हणलं की डेल्टानं आणि इन्स्टंटेनियस रेट म्हणलं की डीनं, एवढाच फक्त फरक आहे, नाही तर ॲज इट इज आहे. आता रिॲक्शन दिले आपल्याकडं, ए इट गिव्ज बी. आता ए काय झाला याच्यामध्ये रिॲक्टंट, बी काय झाला प्रोडक्ट, एचं काय होईल आपल्याकडं कन्झम्पशन, बीचं काय होईल फॉर्मेशन, सेम. आता बघा काय म्हणलंय, इन्स्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू काय म्हणलंय बघा आता मायनस, का तर मायनस असणाऱ्या रिॲक्टंट आहे म्हटल्यानंतर डी, काल काय म्हणतो आपण डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल्टा टी न म्हणता काय म्हणलंय डी टी विथ रिस्पेक्ट टू टी, स्मॉल टी आपल्याकडे घेतलेला आहे डी टी. आता सेम तसं बीचं फॉर्मेशन दिलं आहे आपल्याकडं, प्लस येईल व्हॅल्यू ही. आणि आता रेट ऑफ रिॲक्शन शेवटी लिहित असताना दोन्ही एका समोरासमोर लिहित असतो आपण, हे लिहिलेलंच आहे व्यवस्थित, फक्त काल डेल्टा घेत होतो, आता आपण इथं काय घेतलं आहे डी घेतलेला आहे स्मॉल. आता त्याच्यामध्ये आपण काल बघितलं होतं की त्याचा जो स्टायच्योमेट्रिक कोइफिशियंट आहे, तसे काही आपण एक्झाम्पल दिले, ते तुम्हाला एक घरी सोडवायला मी दिलेलं होतं प्रॅक्टिससाठी NO2चं, बरोबर. सेम तसं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. स्टायच्योमेट्रिक जो कोइफिशियंट आहे तो कोइफिशियंट कुठं लिहायचा म्हणून सांगितलं आहे, शेवटी 1 अपॉन लास्टलाच शेवटचे ह्याच्यामध्ये लिहित असताना. आता इथं आपल्याला एक रिॲक्शन दिली आहे बघा, ए प्लस 3B इट गिव्ज 2C. आता हे सेम रिॲक्टंट किती आपल्याकडे 2, ए आणि बी, त्याचं काय होईल आपल्याकडे कन्झम्पशन दिलेलं आहे आपल्याला इथं, कन्झम्पशन दोन्हीचं मायनस व्हॅल्यू येईल त्याचं. सीचं काय झालं प्रोडक्ट आहे तो, फॉर्मेशनला फॉर्मेशन दिलं आहे प्लस आले. आता हे जे रिॲक्टंट आहे आपल्याला इन्स्टंटेनियस रेट शेवटी रेट ऑफ रिॲक्शन लिहायचा डायरेक्टली, तर काय लिहितो सगळं एकत्र करून लिहितो काल सारखंच सेम, फक्त काल डेल्टा घेत होतो, आता डी घ्यायचा आहे स्मॉल. इथं लिहिलं आहे का बघा डी. आता इथं 1/3 आहे का बघा, इथं 1/2 सेम कालच्यासारखंच. आणि हे जे एक्झाम्पल तुम्हाला काल होमवर्कला दिलं होतं, हे तसंच्या तसं होमवर्कला तुम्हाला एक्झाम्पल इथं आहे. काल डेल्टा म्हणलं होतं, इथं फक्त काय घ्यायचं आहे तुम्हाला डी वाय, अलग लक्षात बघा, डी मीन्स स्मॉल. कालचा फक्त डेल्टा होता, तो लार्ज चेंज आहे आपल्याकडं, हा जो स्मॉल डी आहे हा स्मॉल चेंज आहे, फायनल मायनस इनिशियलचा, अलग लक्षात. पुढचा पार्ट रेट लॉ, आपल्याकडे नवीन पार्ट आहे पुढं आता, रेट लॉ. हे फार महत्त्वाचं आहे. क्वेश्चन कसा बघा त्याच्यावरती, व्हॉट इज द रेट लॉ एक्सप्लेन. काय पॉईंट दिला बघा आपल्याकडं, इट इज ॲन इक्वेशन, असं इक्वेशन आहे की त्या इक्वेशननुसार आपण काय डिटरमाइन करतो, एक्सपेरिमेंटली एक व्हॅल्यू आपल्याकडे निघते आणि ती व्हॅल्यू आहे आपल्याकडे केमिकल रिॲक्शनची, रेट लॉची, इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता इथं काय करायचं आपल्याला, कुणाची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून सांगितलं आपल्याला, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. इथं सुद्धा आपल्याला एक्सपेरिमेंटली रेट ऑफ केमिकल रिॲक्शनच काढायचा आहे, आणि तो फक्त कुणाच्या टर्ममधून काढायचा आहे. आपण याच्या अगोदर काय म्हणतो रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट, इथं फक्त मोलार कॉन्सन्ट्रेशन विचारात घ्यायचं. कुणाचं मोलार कॉन्सन्ट्रेशन विचारात घ्यायचं, ओनली फॉर रिॲक्टंट नॉट प्रोडक्ट. येतं का लक्षात बघा. म्हणजे अशी एक व्हॅल्यू आहे की ती आपण प्रयोगाद्वारे काढायची आहे. कुणाची व्हॅल्यू काढायची आहे, केमिकल रिॲक्शनच्या रेटची, म्हणजे रेट ऑफ केमिकल रिॲक्शनची. कुणाच्या टर्ममध्ये काढायची आहे, कॉन्सन्ट्रेशनच्या. कुणाचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं फक्त, तर रिॲक्टंटचं, म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती बदललं याच्यानुसार आपण तो प्रयोग करायचा आणि त्याच्या केमिकल रिॲक्शनची व्हॅल्यू रेट आपल्याला काढायचा आहे. त्याला म्हणायचं रेट लॉ. फक्त विचार कोणाचा करायचा इथं आता, रिॲक्टंटचा. प्रोडक्ट काही तयार होऊ द्या, त्या प्रोडक्टचा विचार करायचा नाही, अलग लक्षात बघा. पुढचं वाक्य अजून काय दिलं आहे महत्त्वाचं, नॉट प्रिडिक्टेड फ्रॉम द स्टायच्योमेट्रायसिस ऑफ द रिॲक्टंट. रिॲक्टंटचे स्टायच्योमेट्रिक कोइफिशियंट काय दिलेत
हे सुरुवातीला त्याच्यामध्ये महत्त्वाचं नसतं. ॲक्च्युअली रेट हा दुसऱ्या ह्याच्यावरती डिपेंड असतो. खाली एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, रेट लॉ म्हणजे काय? एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेली एक व्हॅल्यू आहे. कुणाची व्हॅल्यू आहे? केमिकल रिॲक्शनच्या रेटची. आणि ती कुणाच्या संदर्भातून काढली आहे? इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन. पुन्हाचं फक्त ओनली रिॲक्टंटचं, प्रॉडक्टचा विचार करायचा नाही. प्रॉडक्ट काय तयार झाला आहे ते सुद्धा बघायची गरज नाही. आता खाली एक रिॲक्शन आपल्याकडे दिलेलं आहे बघा. ए ऑफ ए प्लस बी ऑफ बी इड्यूस सी ऑफ सी प्लस डी ऑफ डी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर प्रोडक्टचा अजिबात विचार करायची गरज नाही. फक्त आपण कुणाच्या ह्याच्यामध्ये काढतो? इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कुणाचं घेतो? रिॲक्टंटचं. रिॲक्टंट कोण आहे त्याच्यामध्ये? ए अधिक बी, म्हणजे 2 आहेत, ए आणि बी. याचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट किती आहे? स्मॉल ए आहे. याचा किती आहे? बी आहे. मग याचा सुद्धा आपण काय सांगितलंय वरती, त्याच्यावरती प्रेडिक्ट नसतो किंवा तो दर्शवू शकत नाही. मग आता याच्यामध्ये आपण बघितलं तर लॉ ऑफ मास ॲक्शन आपल्याकडे शिकलोय 11वीत आपण. रेट इज इक्वल टू काय असतं? के. के म्हणजे त्याचा कॉन्स्टंट आहे. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं सुरुवातीचं? एचं, आणि कोणाचं असणार आहे? बीचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू किती आहे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट त्याचा? ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू काय आलं आपल्याकडे? त्याचं बी. हे अशा पद्धतीनं रेट लॉचं इक्वेशन हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. कसं मांडतो आपण बघा. रेट इज इक्वल टू किंवा आर इज इक्वल टू असं म्हटलं तरी चालतंय. आर मीन्स रेट इज इक्वल टू के म्हणजे काय? स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट आहे ते पुढं आहे आपल्याकडं. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? एचं. रेस टू काय त्याचा पॉवर आहे? किती आहे कोएफिशियंट त्याचा? ए, म्हणून रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू काय पॉवर आहे त्याची? बी, म्हणून रेस टू बी. आता बघा पण बट हे फार महत्त्वाचं आहे. बट रेट लॉ इज, आता रेट लॉनुसार काय येतं हे ॲक्च्युली बघा. आता एक्सपेरिमेंटली हे आपण असं येऊ शकतं अशा आपल्या म्हणण्यानुसार, पण ॲक्च्युली आपण प्रयोग करायला गेल्यानंतर काय होतं? रेट लॉच्या म्हणण्यानुसार बघा. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. रेट ऑफ रिॲक्शन कुणावरती डिपेंड आहे? इथं प्रॉडक्टचा विचारच करायचा नाही. कुणावरती डिपेंड असेल? ए आणि बी वरती. बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेस टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. अगोदर काय होतं आपल्याकडं? ए आणि बी होते त्याचे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट. आता मात्र काय झालं? एक्स आणि वाय, म्हणजे ए आणि बीचा काही संबंध इथं नाही. म्हणजेच काय आलं आता बघा. रेट इज इक्वल टू, हे प्रोपोर्शनिटी साईन काढून टाकलं, तिथं के आला. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. याचा अर्थ काय आहे? वरती स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट काय होते इथं? ए आणि बी, म्हणजे ए आणि बी एवढे. एचे मॉलिक्यूल किती होते? ए एवढे होते. बीचे किती होते? बी एवढे होते. ॲक्च्युली प्रयोग केल्यानंतर ते एचे ए एवढे न मिळता एक्स एवढे मिळाले आणि बीचे बी एवढे न मिळता वाय एवढे मिळाले. येते का लक्षात? बघा, म्हणजे त्याचा सुद्धा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंटचा याच्यामध्ये काही संबंध नसतो. जेवढे आहेत तेवढे असू शकतील असा काही अर्थ लावायचा नाही. त्याला म्हणायचं आहे रेट लॉ. मग रेट लॉ म्हणजे काय लक्षात येतं का? बघा पुन्हा, केमिकल रिॲक्शनची आपल्याला रेट काढायचा आहे. कसा काढायचा आहे तो? एक्सपेरिमेंटली काढायचा आहे. आणि कुणाच्या टर्ममध्ये काढायचा आहे? कुणाचा फक्त विचार करायचं? मोलार कॉन्सन्ट्रेशन. कुणाचा विचारात घ्यायचा? फक्त रिॲक्टंटचा. आणि जो काही स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट आहे तो प्रेडिक्टच करल त्याची व्हॅल्यू, असंही काही रिॲक्टंटची ग्राह्य धरायची नाही. आता इथं बघितलं तर काय आहेत आपल्याकडं? त्याचे जे मॉलिक्यूल आहेत किती होते? ए आणि बी होते, पण ॲक्च्युली आपण प्रयोग केला तर काय निघाले? एक्स आणि वाय, म्हणजे व्हॅल्यू त्याच्या बदलू शकतात. आलं लक्षात? आता खाली एक वाक्य आपल्याकडे दिलंय. काय दिलंय बघा. द एक्सपोनंट. एक्सपोनंट म्हणजे काय? त्याचा पॉवर, जी काय त्याची पॉवर आहे. एक्सपोनंट म्हणजे काय? पॉवर. आता कुठल्या पॉवर आहेत? एची पॉवर किती आहे? एक्सपोनंट कोण आहे? एक्स. बीचा एक्सपोनंट काय? वाय. द एक्सपोनंट्स एक्स अँड वाय इन द रेट लॉ टेल अस. काय माहिती देतात बघा ते आपल्याकडे, किंवा काय माहिती मिळते त्याची? हाऊ द कॉन्सन्ट्रेशन चेंज अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन. आलं लक्षात? अँड एक्स अँड वाय मे ऑर मे नॉट बी इक्वल टू ए अँड बी. म्हणजे असू शकतील, ए आणि बी हे सारखेच असू शकतील एक्स वायपेक्षा, किंवा वेगळे सुद्धा असू शकतात. काही वेळेला तीच व्हॅल्यू पण असू शकेल, किंवा काही वेळेला वेगळीही असू शकेल, पण तीच व्हॅल्यू दर्शवेल असं काही अर्थ सांगता येत नाही. पुढे क्वेश्चन काय बघा आता. एक्सप्लेन हाऊ एक्स अँड वाय अफेक्ट रेट लॉ. एक्स आणि वाय कसे परिणाम करतात? लेट द रेट लॉ. रेट आपण वरती काढलाय. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेस टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. आता पुढं काय म्हणलं? 1 नंबर बघा.
फॉर एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 1, सगळं दोन्ही पण किमती 1च घेतल्या तर ती व्हॅल्यू वरचं इक्वेशन काय येईल आपल्याकडं, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, वरती त्याच्या एक लिहिलं काय नाही लिहिलं काय, इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, का तर एक्स आणि वायची व्हॅल्यू किती आहे दोघांची पण एक एक आहे, म्हणजे ती व्हॅल्यू वरती त्याच्या पॉवरला लिहिली काय नाही लिहिली काय, शेवटी व्हॅल्यू तीच मिळणार आहे. जर ती व्हॅल्यू एक्स इज आपल्याकडं एक्स इज इक्वल टू 2 असतं तर आपल्याला त्याच्या डोक्यावरती एच्या 2 लिहावं लागलं असतं, 3 असतं तर 3 लिहिलं असतं आपण. अलग लक्षात बघा अशा पद्धतीनं. आता पुढं काय म्हणलं बघा, इफ आयदर of concentration of A or B is doubled, the rate would be double. आता हे कॉन्सन्ट्रेशन आपण डबल केलं तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा काय होईल, त्याचा डबल होईल. अशा पद्धतीने सेम. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दिलं फॉर एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 1. आता एक्सची किंमत किती आहे 2, वायची किंमत किती आहे 1. आता वायची किंमत 1 आहे म्हणजे ती लिहिली काय नाही लिहिली काय, पण एक्सची किंमत आपल्याकडे 2 आहे म्हणजे त्याच्या डोक्यावरती लिहावंच लागेल. मग इथं आपल्याला दिलं रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2, एक्सची किंमत किती आहे 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू काय नाही याचा अर्थ 1. फक्त हे विचारात कोणाचं घ्यायचं आहे, रिॲक्टंटचं. रिॲक्टंट कोण आहेत आपल्याकडे ए आणि बी, प्रोडक्ट कोण आहे सी आणि डी, त्याचा विचार करायचा नाही. फक्त कोणावरती डिपेंड असतं म्हणून सांगितलं हे रेट लॉ, कॉन्सन्ट्रेशन वरती कुणाच्या, रिॲक्टंटच्या. पुढं इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल्ड, आता कॉन्सन्ट्रेशन एचं म्हणजे सुरुवातीचं किती केलं आपण डबल्ड, किपिंग दॅट ऑफ बी कॉन्स्टंट, त्यावेळेस बी काय केला कॉन्स्टंट ठेवला, ए डबल केला. द रेट ऑफ रिॲक्शन विल इनक्रीजेस बाय ए फॅक्टर ऑफ 4, त्यावेळेस रिॲक्शनचा रेट आहे तो कितीनं वाढतो, 4 या फॅक्टरनं वाढतो. तो कसा वाढतो वगैरे आपल्याला पुढे इक्वेशन दिले आहेत किंवा त्याचे एक्झाम्पल आपल्याकडे पुढे आहेत. 3 नंबर पॉईंट काय दिला बघा आपला, इफ एक्स इज इक्वल टू 0 द रेट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आता एक्स म्हणजे कुणाचं आहे, एच आहे. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे 0 आहे, म्हणजे एक्सचे कोइफिशियंट किती आहेत 0 आहेत, म्हणजे आहेत का नाहीत, नाहीतच. म्हणजे ए त्या रिॲक्शनमध्ये आहे का नाही, नाही. मग त्या रेट त्यावेळेस एवरती डिपेंड असेल का, नसणारच आहे. मग कुणावरती डिपेंड असेल, फक्त कुणाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती, बीच्या. का तर एचं कॉन्सन्ट्रेशनच किती आहे त्याच्यामध्ये 0च आहे, म्हणजे एचं पर्सेंटेज 0 आहे, म्हणजे बीचं पर्सेंटेज त्याच्यामध्ये आहे. मग रेट ऑफ रिॲक्शन डिपेंडच कुणावरती आहे, फक्त बीवरती आहे, एक्सवरती डिपेंड नाही किंवा एवरती डिपेंड नाही. का तर एक्सची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. अलग लक्षात ठेवा. तसं सेम जर बीची व्हॅल्यू 0 असती तर कुणावरती डिपेंड असता, तो एवरती डिपेंड आला असता. सॉरी, वायची व्हॅल्यू जर 0 असती तर तो एक्सवरती म्हणजे एवरती डिपेंड असला असता. आता लास्टचं चौथं म्हणलंय काय बघा, एक्स इज लेस दॅन 0 द रेट डिक्रीजेस, काय म्हणलंय बघा पुढं, द रेट डिक्रीजेस ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इनक्रीजेस. बरोबर आहे का. एक्सची व्हॅल्यू काय म्हणले आपल्याला, ग्रेटर लेस दॅन 0, द रेट काय होईल त्यावेळेस त्याचा डिक्रीज होईल. कधी, ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन एचं वाढत वाढत जाईल त्यावेळेस त्याचे काय होईल आपल्याकडं, रेट हा कमी कमी व्हायला लागेल. का तर एक्स हा किती आहे म्हणून सांगितलं, त्याचा फॅक्टर लेस दॅन 0, म्हणजे 0पेक्षा मोठा नाही. मग तो मायनस असेल किंवा 0 असेल आपल्याकडं, अशा पद्धतीनं. म्हणजे हे एवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. रेट याचा अर्थ काय, रेट लॉ म्हणजे काय, एक्सपेरिमेंटली आपल्याला केमिकल रिॲक्शनचा रेट काढला आहे, कुणाच्या टर्ममध्ये काढला आहे, मोलार कॉन्सन्ट्रेशन, फक्त कुणाचं विचारात घेतलं आहे, रिॲक्टंटचं. अलग लक्षात बघा. आणि त्याचे जे सुरुवातीला काही कोइफिशियंट दिलेले आहेत ते कोइफिशियंटवरती ॲक्च्युली डिपेंड आहे का नाही हे आपल्याला लक्षात येत नाही, एक्सपेरिमेंटली हे लक्षात येतं. वरती आपण बघितलं तर एचा कोइफिशियंट ए होता, बीचा बी होता, परंतु ॲक्च्युली काय निघालं, ए आणि बी न निघता एक्स आणि वाय त्याची व्हॅल्यू निघाली. हे एक्सपेरिमेंटली आपल्याला प्रूव्ह करता येतं. राहिलेलं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके.